नमस्कार. या ठिकाणी आपण शेतकरी आक्रोश कृती समिती कानगाव या ठिकाणी आपण या ठिकाणी बांधव शिंदे या ठिकाणी त्यांचा आपण आक्रोश ह्या ठिकाणी होत आहे. त्यांना याविषयी आपण जाणून घेऊ. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन चालू केलं आहे. आज धरणे आंदोलनाचा 11वा दिवस आहे. या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये बाजारभाव मिळावा, कापसाला 12,000 रुपये व सोयाबीनला 10,000 रुपये क्विंटलला बाजारभाव मिळावा. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही शेतकरी बंधू एकत्र येऊन गेली 11 दिवस झालं या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे. आतापर्यंत मीडियाच्या मार्फत या आंदोलनाची व्याप्ती जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यामध्ये गेली आहे. आसपासच्या 10, 15, 20, 25 गावातनं ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील यांनी येऊन पाठिंबा दिला आहे, पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. आणि आज या ठिकाणी मला आनंद होत आहे की आमच्या शेजारी असलेलं बाबुळसरे गाव या गावातील सरपंच ताई व त्यांचे सहकारी यांनी येऊन उद्या त्यांचं गाव बंद ठेवून या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. म्हणजे या आंदोलनाची व्याप्ती हळूहळू आता गावोगावी वाढत चालली आहे. अशीच व्याप्ती राज्यभर गेल्यानंतर आम्ही शेतकरी आंदोलन चालू आहे. त्यामध्ये ऊसाला क्विंटलला म्हणजे टनाला 5,000, तसेच कांद्याला 35 रुपये, दुधाला असे अनेक मागण्या आहेत. तर म्हणजे मला असं वाटतं की शेतकरी बांधव जे आंदोलन करत आहेत त्यांनी सरकारने थोडंसं त्यांच्याकडे लक्ष देऊन या सर्व मागण्या त्यांच्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि शेतकरी जगला तर आपला देश जगल, यासाठी मी बाबुळसर ग्रामस्थांतर्फे आणि सरपंच या नात्याने मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं कानगावमध्ये आले. नावाजलेलं गोठ आहे, तर तुम्ही दुधाच्या संदर्भात काय म्हणू शकता? आता बाबुळसरमध्ये मी सरपंच हे काम करते. तसेच माझे मिस्टर आमचा जवळजवळ 60 म्हशींचा गोठा आणि आमच्या 10-12 अशा गाय आहेत. तर आम्हाला जवळजवळ फॅटनुसार आम्हाला 60 रुपयेचं बाजारभाव भेटतो. तर त्यामध्ये आम्हाला त्यांचं खाद्य असेल किंवा बाहेरून आणलेला चारा, तर घरचं कधी खाद्य असतं किंवा बाहेरून जास्त मागवतो का, आता पावसाचे दिवस आहेत. पण 60 रुपयामध्ये आम्हाला काहीच त्यात शिल्लक राहत नाही. म्हणजे दिवसाला जसं आम्ही आता 1 ते 1.5 कोटी रुपये त्यात गुंतवलेले आहेत म्हशी गायांसाठी, पण आम्हाला येणार त्यात 1,000 रुपयेसुद्धा रोज भेटत नाही आहे. त्यामुळे मी सरकारला अशी विनंती करते की जे कानगाव ग्रामस्थांनी म्हशीच्या दुधाला 100 रुपये आणि गायच्या दुधाला 70 रुपये भाव ठरवला आहे, ती मागणी मान्य करावी आणि तसेच अन्य काही मागण्या आहेत त्या पण पूर्ण कराव्या अशी मी शासनाला विनंती करते. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या बाबुळसर बंद ठेवणार असं निदर्शनास आलं. तुम्हाला काय? हो, आम्ही आता कानगाव येथे इथं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि थोडंसं शासनाला अजून जोरदार हाक देण्यासाठी आम्ही उद्या 29/9 रोजी आमचं बाबुळसर बुद्रुक हे आम्हाला गाव बंद ठेवून या कानगाव शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे. शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान. कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजे, शारपड जमिनीसाठी अनुदान मिळाले पाहिजे, कापसाला हमीभाव मिळाला पाहिजे, दुधाला प्रति लिटर 70 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी आक्रोश कृती समितीचा विजय असो.